ॲडव्होकेट राकेश राठोड सर आपल्यासोबत आहे. सर, कबूतरखाना बंदीबाबत तुम्ही एक मध्यस्थी अर्ज दाखल करतायत, काय मागणी आहे? आपण बघितलं असेल 24 जुलैच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जितके पण कबूतरखाने आहेत त्यांना बंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एक विशिष्ट काही ग्रुपचे लोकांनी तिकडे नासधूस केली, पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान केला, चित्तावणीपूर्वक भाषणे दिली की समजा हे कबूतरखाने बंद केलेत तर आम्हाला शस्त्र उचलावे लागतील. आणि एवढं बोलूनच थांबले नाहीत, पण अक्षरशः आपण बघितलेल्या माध्यमांच्या याच्यावर आपण बघितलेलं की असे लोकांच्या हातामध्ये धारदार शस्त्र होते आणि तिकडे आलेले पण होते. या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट लक्षात आली आहे की कुठेतरी प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट हे अक्षरशः फेल झाले आहेत लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यामध्ये आणि उच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये. आणि या सर्वांमुळे यांच्या प्रशासनाच्या विफलतेमुळे एक सामान्य नागरिकांना अत्यंत त्रास होतो आहे. आणि त्यांना याचे सगळे जो साईड इफेक्ट्स आहेत पिजनच्या संदर्भातले, नाही तर ह्या ज्या अराजकता माजवत आहे अशा लोकांमुळे, त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो आहे. त्यामुळे आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत की जे लोक कोर्टाच्या अंमलबजावणी करण्यामध्ये जो अडथळा आणत आहेत त्यांच्यावर BNSच्या अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात यावे व तसेच जे कर्मचारी आहेत, जो प्रशासन आहे, जे याच्यावर कायदा सुव्यवस्था ठेवण्याच्या याच्यामध्ये अपयशी होते आहेत आणि कोर्टाचा आदेशची त्याचे पालन करण्यामध्ये जो चुकतं आहे त्यांच्यावर पण कंटेम्प्ट ऑफ कोर्टची प्रोसिडिंग इनिशिएट करण्यात यावी अशी आमची मध्यस्थी याचिकामध्ये आम्ही मागणी करणार आहोत. सर, जो मुद्दा आहे कबूतरखान्याचा तो राजकीय मुद्दा झाला आता मुंबईमध्ये. राजकीय मुद्दा तो झाला आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त हा एक लोकांचा जवळचा एक विषय आहे. कारण की कोर्टाच्या प्रोसिडिंग्समध्ये स्पेशलिस्ट लोक आलेले आहेत आणि तिकडे हे प्रूव्ह झालेलं आहे की पिजनची जो विष्ठा असते, जसं आपण TV9 चॅनलवर खूपच अक्षरशः चांगल्या याच्याने सांगितलं, एक्सप्लेन केलं होतं की त्याची विष्ठा जो आहे ती पावडर स्वरूपात होतं आणि मग ते पावडर जो आहे ते आपल्या श्वासात जाऊन आपल्या लंग्सला खराब करतात. त्यामुळे हे फारच ह्युमॅनिटीसाठी, एक सामान्य जनमानसासाठी, लहान मुलांसाठी, सिनियर सिटीजनसाठी हा त्यांच्या जीवावर एक धोका आहे. त्यामुळे हे बंद करणं अक्षरशः गरजेचं आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.